नमस्कार मंडळी. आज आपण बीड रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत. आणि ह्या रेल्वे पटरीच्या साईडनं हा भराव करायला सुरू आहे. काँक्रीटचा भराव करायला सुरू आहे मित्रांनो. याच्यासाठी या मिक्सरमध्ये माल खालून आणला आहे आणि या बोर्डवरती जागा अपुरी आहे. त्याच्यामुळे बोर्डवरती हा माल टाकल्याच्या नंतर ऑटोमॅटिक त्या सांदीमध्ये जाऊन बसवत आहे. अशा प्रकारे या पटरीच्या साईडनं जी छोटीशी सांद आहे त्या सांदीमध्ये हे माल भरायचं. आणि ही जी गार्ड भिंत दिसत आहे हिलाच पुढं कंटिन्यू करण्याचं काम सुरू आहे. तिच्या आतून जो काय भराव थोडा राहिलेला आहे ते पण मी आता दाखवणार आहे तुम्हाला. ही काँक्रीटची जी भिंत आहे हिचं अजून काम बरंच बाकी आहे. त्याच्या ह्या जाळ्या बनवायला सुरू आहे. आणि हे समोर जो छोटा नाला दिसतोय हे मिक्सर दिसत आहे. हे संपूर्ण जे काम आहे आताचं काँक्रीटची भिंत समोर कंटिन्यू करण्यासाठी आहे मित्रांनो. आणि हा भराव बीड रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म 2च्या साईडचा भराव आहे हा. आणि अशा प्रकारे ती भिंत मी आता जी भिंत दाखवली तिला हे कंटिन्यू करण्यासाठी नाला खांदण्यात आलेला आहे. भरून बी घेण्यात आलेला आहे. पाठीमागच्या साईडनं समोर नाला खांदण्यात आलेला आहे. काही ठिकाणी खोदकाम चालू आहे ते पण मी आपणास दाखवणार आहे. हे पाहू शकता खाल्ल्या साईडनी नाला आणि वरल्या साईडची गार्डची भिंत चालू आहे. हे गार्ड बसवण्यात येत आहेत वरल्या साईडच्या भिंतीला. आणि खाल्ल्या साईडनी हा नाला खोदून दुसरी भिंत पण तयार होणार आहे. आणि या दोन्हीच्या मध्ये येणार आहे आपला प्लॅटफॉर्म नंबर 2. आणि ही आतील बाजू, त्या भिंतीची आतील बाजू थोडा भराव करायचा राहिलेला आहे याचा पण. आणि हे गार्ड बसवलेले, हा नाला खोदाय चालू आहे मित्रांनो. याच नाल्यामध्ये आता दाखवलेली भिंत कंटिन्यू होणार आहे. आणि ही जी मार्किंग केलेली आहे या मार्किंगमध्ये ही JCB खोदकाम करत आहे. आणि ह्या भरावाचा मोठा हा पोकलँड काम करत आहे. भराव चालू आहे पोकलँडद्वारे. हे पाहू शकता ही JCB 2 JCB ह्या मार्किंग खोदण्यासाठी. ते आपल्याला दिसतीलच 2 JCB. ही एक JCB समोरच्या साईडनं आणि पाठीमागच्या साईडनं एक JCB. अशा प्रकारे या 2 JCBच्या द्वारे हे खोदकाम चालू आहे बेसमेंट भरण्यासाठी. आणि या दुर्बिणीच्या सहाय्याने आपण पाहू शकता या दुर्बिणीच्या सहाय्याने मार्किंग केली जाते आहे. ही समोरची मशीन JCB मशीन. आणि जे गार्ड बसवले होते रेल्वे पटरीच्या साईडनं त्या गार्डचं काम पण सुरू आहे. आणि खाल्ल्या साईडचं काम पण सुरू आहे. हे गार्डचं काम बघा कुठवर आले कुठवर नाही हे पाहू शकता.
गार्डसाठी बेसमेंट बनवण्यासाठी जे काही कट्टा बनवण्यात येणार आहे त्याच्यासाठी हे खोदकाम केलेलं आहे. चला पुढं तर आपण पाहणारच आहोत अजून पुढं जाऊन. अशा प्रकारे हे खोदकाम करण्यात आलेलं आहे. आता आपण आलो त्या गार्डच्या भिंतीच्या जवळ, रेल्वेच्या पटरीच्या जवळ जे गार्ड टाकलेले आहेत बेसमेंट तयार करून खाली कट्टा बांधून त्या कट्ट्यावरती गार्ड ठेवण्यात आलेले आणि हा कट्टा बांधण्यासाठीच हे सेंटरिंगचं या ठिकाणी दिसत आहे आणि हा कट्टा बांधण्यात येणार आहे आणि त्याच्यावरती अशा प्रकारे हे गार्ड येणार आहेत समोर अजून कंटिन्यू. त्याच्यासाठी हे सेंटरिंगचं मटेरियल येऊन पडलेलं आहे, येत आहे अजून. आता आपण आलेलो आहोत पूर्व दिशेला, प्लॅटफॉर्म नंबर 2 वरतीच आहोत आणि पूर्व दिशेला जी काही कच्ची रेल्वेची पटरी तयार करण्यात आलेली होती त्याच्यावरती अशी ही समोर जी खडी दिसत आहे ती अंथरण्यात आलेली नव्हती, परंतु काल ही खडी अंथरण्यात आलेली आहे. अत्यंत फास्ट युद्ध पातळीवरती काम सुरू आहे मित्रांनो. अजून याच्यामध्ये बरीच खडी येणं बाकी आहे. पाठीमागच्या साईडला पण थोडी खडी टाकणं बाकीच आहे याच्यावरती. आणि हा भराव, पूर्व दिशेचा भराव बऱ्याच प्रमाणात झालेला आहे. काही काम सुरू आहे ते पण दाखवणार आहे. हा भराव झालेला आहे बऱ्यापैकी. याच भरावावरती पटरी येणार आहे. पटरी येणार आहे याच्यावरती पण. फक्त या कामास थोडा वेळ नक्की लागेल, परंतु याच्यावरती पटरी येणार आहे. समोर पण भरावाचं काम सुरू आहे. मुरुमाचे ढिगारे येऊन पडलेले आहेत. खाल्ल्या साईडनं पण मुरुमाचे ढिगारे येऊन पडलेले आहेत. खाल्ली साईड पण भरून घेण्यात येणार आहे, परंतु त्याला वेळ काळ लागणार आहे मित्रांनो. हे ढिगारे येऊन पडलेत मुरुमाचे त्याच्यासाठी. हा जो नाला दिसतोय मोठा, त्या नाल्यापर्यंत भरून येणार आहे सगळं. वेळ लागणार आहे पण त्याला. आणि ज्या ठिकाणी रेल्वे पटरीवरती खडी कमी आहे त्या ठिकाणी हे खडी टाकण्याचं काम सुरू आहे मित्रांनो. खडी हातरण्याचं ट्रॅक्टर आहे हे. हा जातानाचा व्हिडिओ होता, आता येतानाचा त्याचाच व्हिडिओ आहे हा मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच कमेंट करायला विसरू नका. आणि या चॅनलवरती आपण नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा मित्रांनो. तिसऱ्या पारची वेळ झालेली आहे आणि हे लेबर निघालेलं आहे आपल्या घरी. तर काही ठिकाणी काम सुरू आहे, इलेक्ट्रिशियनचं काम सुरू आहे. सिग्नल पॉवर हाऊसच्या परिसरामधलं सिग्नल आहे ते. हे लेबर निघालेलं आहे ट्रॅक्टरमध्ये बसून. चला जाऊया अजून पूर्व दिशेला, पॉवर हाऊसकडे. आता पॉवर हाऊस पाशी आलो आणि हा जो समोर ट्रॅक्टर दिसत आहे खडी अंतरण्याचा, हा ट्रॅक्टर पूर्व दिशेला जाणार आहे. हा निघालेला आहे पूर्व दिशेला, बिंदुसरा नदीच्या पुलाकडे निघालेला आहे हा ट्रॅक्टर्स.
पॉवर हाऊसपासून पूर्व दिशेला हा ट्रॅक्टर खडी हांतरण्यासाठी निघालेला आहे आणि हा दुसरा खडीचा ट्रॅक्टर बीड रेल्वे स्टेशनच्या साईडनं खडी हांतरण्याचं काम करतो. आणि या ठिकाणी खडी आणण्यासाठी या टिप्परच्याद्वारे खडी येऊन पडत आहे. आणि हा जो ब्रिज आहे हा वरवटी धानोरा ब्रिज आहे आणि हा बीडकडे जाणारा रस्ता तोच ब्रिज आहे, हा बीडकडे जाणारा. अशा प्रकारचा भराव खडीचा करण्यात आलेला आहे या खडीच्या ट्रॅक्टरद्वारे. आणि ह्या साईडने तो भराव होणारच आहे. मी तुम्हाला मगाशीच दाखवलेलं आहे हे दृश्य मुरमाच्या भरावाचं. ह्या संपूर्ण मोठ्या नाल्यापर्यंत भराव होणार आहे. नाल्यामध्ये एक काँक्रीटची भिंत येणार आहे अजून. समोर जो काँक्रीटचा नाला दिसतोय ना आपल्याला, तिथपर्यंत भराव होणार आहे, परंतु त्यास वेळ लागणार आहे. हा जो नाला दिसतोय ना, त्या नाल्यापर्यंत भराव होणार आहे, परंतु वेळ लागणार आहे मित्रांनो. आता व्हिडिओमध्ये थांबण्याची येथेच वेळ झालेली आहे. भेटू पुन्हा नवीन अपडेट्ससह. पुनश्च एकदा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.